तर बघा मस्त अशा प्रकारे आपला सर्व गोडा मसाला भाजून झाला आहे. आता आपण याला थंड करून घेऊ. हॅलो, नमस्कार. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा इथं मी सर्व असे खडे मसाले काढून घेतले, मिरच्या पण घेतले. तर आपल्याला गोडा मसाला बनवायचा आहे, त्याची रेसिपी तुमच्या संग शेअर करणार आहे. तर त्याप्रमाणे मी मसाले काढून घेतले. तर सुरुवातीला आहे ना आपण धने भाजून घेऊ. आणि हे एकदम गावरान धन आहे. गावरान धन कसे ओळखायचे? थोडे काळपट आणि हिरवट कलरचे असतात आणि थोडे बारीक पण असतात, तर ते गावरान धन असतात. तर आता आपण सुरुवातीला आहे ना मी 200 ग्रॅम धन घेतले. तर धन भाजून घेऊ आणि एकदम मंद आचेवर धन भाजायचे, चांगला सुगंध येईपर्यंत. तर बघा मस्त असा आपल्या धनांचा कलर पण बदलायला लागला आहे, धन चांगले भाजायला लागले. तर आपण अजून 2-1 मिनटं आहे ना धन भाजून घेऊ. हे बघा मस्त असे धनांचा खूप छान असा वास सुटला आहे. तर बघा धन भाजले. आता मी एका ताटामध्ये काढून घेते. छोटंसं घमिलं घेतलं आहे मी स्टीलचं. तर त्यामध्ये ना हे सर्व धन आहे ना काढून घेते आणि सर्व मसाले यामध्येच टाकणार आहे मी भाजून घेतल्यानंतर. तर सुरुवातीला धन भाजून घेतले ना ते टाकू. तर त्यानंतर आहे ना आता परत कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तीळ टाकून घेते. तीळ पण चांगली भाजून घ्यायची, तडतड आवाज येईपर्यंत. चांगली उडाली पाहिजे तडतड अशी, तर तिथपर्यंत तीळ आहे ना आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि कोणताही मसाला भाजताना आपल्याला तेल वापरायचं नाही आहे, फक्त शेवटीच तेल वापरायचं आहे. तर हे सर्व आहे ना बिना तेलाचेच मसाले भाजून घ्यायचे. तर त्यानंतर आपण आता खसखस घेतली. खसखस पण 20 ग्रॅम आहे आणि आपण आधी तीळ भाजले ना ती आहे ना 50 ग्रॅम आहे. तर असे घेतलं आहे मी. तर आता खसखस भाजून झाली आहे. जिरे घेतले, जिरे 25 ग्रॅम आणि शहाजिरे घेतले ते 20 ग्रॅम. ते दोन्ही एकत्रच भाजून घेते आहे. दोन्ही सम प्रमाणात भाजायचे असतात ना, त्यामुळे ना दोन्ही एकत्र भाजून घेतले. आणि यांना पण तेल नाही टाकलं आहे. तर आता जिरे आणि शहाजिरे पण भाजून झाले, ते पण काढून घेते एका ताटामध्ये. त्यानंतर आहे ना थोडंसं तेल टाकते. आता हे सर्व खडे मसाले ना मी एकत्र केले. याच्यामध्ये ना दगडफूल आहे, मिरे आहे, लवंग आहे आणि रामपत्री, जायपत्री, दालचिनी आहे, मसाला विलायची आहे, हिरवी विलायची आहे, तेजपान आहे. असे सर्व खडे मसाले, दगडफूल आहे, सर्व मसाले ना एकत्र केले मी आणि ते आता चांगले भाजून घेते आहे मस्त. थोडेसेच तेलावरती आणि थोडेसंच भाजायचे, जास्त कडक नाही, म्हणजे जास्त भाजायचे नाही हे मसाले. तर थोडे थोडे करून आहे ना सर्व असं मस्त भाजून घेते. तर आता मसाले पण चांगले भाजून झाले. हे जे आपण धने जिरे काढले ना त्याच ताटामध्ये काढून घेऊ सर्व मसाले. तर मंद आचेवरच भाजून घ्यायचे मसाले पण. तर मस्त कडक झाले आता तेजपान पण. तर काढून घेते. तर आता आहे ना हे मसाले काढून घेते. त्यानंतर आहे ना खोबरं, किसलेलं खोबरं आहे ना 200 ग्रॅम आहे. तर हे खोबरं पण भाजून घेऊ आपण. याच्यामध्ये पण तेल टाकायचं नाही आहे. आणि अगोदर खडे मसाले भाजले ना मी, ते सगळे मसाले ना 20-20 ग्रॅम होते आणि खोबरं 200 ग्रॅम आहे. तर असं खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, त्याचा कलर बदलेपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आहे ना खोबरं चांगलं भाजायचं आहे. आणि खोबरं पण आहे ना मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे आणि जास्त काळं नाही करायचं आहे, म्हणजे काळं जर केलं ना करपट लागतं आणि आपल्या मसाल्याची आहे ना टेस्ट बिघडू शकते. त्यामुळे आहे ना मंद आचेवरच भाजायचे सर्व मसाले. तर बघा मस्त असं खोबरं भाजतंय, कलर पण बदलतोय खोबऱ्याचा. तर हे बघा मस्त असं खोबऱ्याचा कलर बदलला आहे. तरी पण आपण आहे ना अजून 1-2 मिनटं भाजून घेऊ आणि सारखं हलवत राहायचं आहे. त्यामुळे आहे ना खोबरं आहे ना जळत नाही, म्हणजे करपत नाही, सारखं भाजल्या जातं सगळीकडंच. तर मस्त असं खोबरं भाजून झालं आहे आपलं आता. तर काढून घेते मी खोबरं पण. तर बघा खोबरं पण काढून घेतलं आहे. आता कढई परत गरम करायला ठेवली. यामध्ये ना थोडंसं पोहे खायचा 1 चमचाभर तेल टाकते आहे आणि थोडंसं आहे ना हिंग आणि हळकुंड आहे ना ते मी कुटून घेतलं आहे, बारीक केलं आहे थोडंसं आणि तेलामध्ये ना चांगलं परतून घेते आहे. हळकुंड पण 20 ग्रॅम आहे आणि हिंग पण 20 ग्रॅम आहे. हळकुंड आणि हिंग चांगले फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यालामध्ये. तर बघा मस्त असा कलर बदलला आहे त्याचा, हळदीचा बी हळकुंडाचा बी. ते एका वाटीमध्ये काढून घेते मी, वेगळं काढून घेतलं थोडंसं बाजूला, ते नंतर एकत्र करणारच आहे मी. आणि जे तेल राहिलं आहे ना शिल्लक, त्यामध्येच आहे ना मिरची भाजून घेते आहे. ही
20 ग्रॅम मिरची घेतली मी. ही बेडगी मिरची आहे. ही मिरची भाजली नाही ना तरी चालते, पण मी आहे ना उन्हाला घातली नव्हती ना, त्यामुळं थोडीशी गरम करून घेते आहे, म्हणजे मिरची ना एकदम कुरकुरीत होईल अशी. तर 2-1 मिनटं आहे ना चांगली तळून घेते त्या तेलामध्ये, म्हणजे चांगली कुरकुरीत होईल मिरची. तर बघा मिरची पण चांगली भाजून झाली आहे, आता काढून घेते. तर सर्व मसाले ना आपले आता भाजून झाले. सर्व एकत्र मसाले करून देते. हळकुंड आणि हिंग पण एकत्र करून दिलाय मी. आणि थोड्या वेळ ना असं खालवर करत राहायचं आहे चटणीच्या साह्याने, म्हणजे मसाला आहे ना लवकर गार होईल. यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. तर मस्त असं 5-1 मिनटं आहे ना असंच हलवत राहायचं आहे, म्हणजे गार होतो मसाला. त्यानंतर मग कांडप यंत्रावरून आहे ना कुटून आणायचा, नाही तर थोडं थोडं करून आहे ना मिक्सरमध्ये जरी दळून घेतला ना तुम्ही तरी चालतो. मिक्सरमध्ये पण पटकन बारीक होतो तो. तर मीठ पण टाकलं आहे यामध्ये मी. मीठ टाकून परत आता आहे ना असं खालवर करून घेते आहे, म्हणजे सगळीकडं मीठ लागल्या जातं आणि मसाला पण पटकन कुटून जातो. तर हे बघा मीठ पण टाकलं आहे. तर मीठ टाकल्यानंतर आहे ना परत आपण हलवून असं मसाला मिक्स करून घेऊ. 2-3 मिनटं आहे ना चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हा मसाला आहे ना मी कुटून घेते, म्हणजे कांडप यंत्रावरून कुटून आणते आता हा मसाला. हे बघा मस्त असा मसाला कुटून आणला आहे. थोडीशी क्लिप माझ्याकडून डिलीट होऊन गेली. आधी ना मसाला चांगला गार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे, नाहीतर चिन्या मातीच्या बरणीत जरी भरून ठेवला ना तरी चालतो. आणि म्हणजे ओला हात वगैरे लावायचं नाही त्याला, नाहीतर मसाला आहे ना भरपूर दिवस टिकतो. ओला हात जर लागला ना, पाण्याचा हात जर लागला तर मसाला लवकर खराब होतो. त्यामुळे आहे ना मसाला भरताना थोडीशी काळजी घ्यायची. कोरड्या बरणीमध्ये मसाला भरून घ्यायचा. तर बघा मी मस्त असा गोडा मसाला तयार झाला आहे माझा, आणि हा आपण कोणत्या भाजीला वापरू शकतो. तर हा मसाला काही जास्त लागत नाही, थोडासाच लागतो. तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते. कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि कोणाला जर गोडा मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर देते मी, त्या नंबरवर नक्की मला व्हॉट्सअप करा. तर बाय.